बँगलोर बँगलोर ब्लास्टर्स विरुद्ध श्री गणेश 11 राजकोट या दोन संघांमध्ये मॅच सुरू होतीये. अंपायर्स चला. अंपायर सर मॅच चालू करा. बॉल टेस्टिंग साठी एवढा वेळ देऊ नका खेळाडूंना. अजून भरपूर मॅच खेळवायचे आहेत. 8व्या क्रमांकाचा सामना चालू आहे. आपल्याला एकूण आज 16 मॅच खेळवायचे आहेत. आठव्या क्रमांकाचा सामना आता चालू होणार आहे. जवळपास 4 वाजलेत म्हणजे 6 तासामध्ये आपल्या 7 मॅच कंप्लीट झाल्या आहेत. या स्पीडने जर मॅच चालू राहिला तर आपल्याला जवळपास 11-12 वाजू शकतात. त्यामुळे थोडीशी घाई करा. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केले जाते. गोलंदाज तयार असतील श्री गणेश 11 राजकोट टीमच्या माध्यमातून. तर बँगलोर ब्लास्टर्स बाबा याचा काय म्हणणं आहे. पहिला चेंडू अपील फेटाळली जाते. बँगलोर ब्लास्टर्स विरुद्ध श्री गणेश 11 राजकोट. राजकोट आणि बँगलोर या परिसरातील दोनही संघ आहेत. या दोनही संघांना आयोजक कमिटी चैतन्य स्वराज्य ग्रुपच्या वतीने सन्मानित केलं गेलंय आणि या मॅच इथे चालू होती आहे. इथे विकेट येते. पहिला धक्का, पहिला करंट, पहिला हादरा बॅटिंग करणाऱ्या टीमला पाहायला मिळतोय. बँगलोर ब्लास्टर्स संघाला पहिला धक्का. ब्लास्ट करेल का हा संघ की दुसऱ्या बाजूला श्री गणेश 11 राजकोट संघ आपल्या विजयाचा श्री गणेशा करेल. येणारा काळ आणि वेळ सांगून जाईल. पहिल्या षटकातील पहिल्या 2 बॉलमध्ये विकेट आली आहे. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भन्नाट कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी ब्लॉकहोल चेंडू. इथे देखील कमालीची फिल्डिंग पाहायला मिळते. बॅकअप देखील तेवढा चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. प्रत्येक चेंडू मध्ये आपण जर पाहिलं ना श्री गणेश 11 राजकोट टीमच्या प्रत्येक खेळाडूकडनं जोशपूर्ण वातावरण. अगदी असं वातावरण मैदानामध्ये असेल तर सामना पाहायला आणि ऐकायला देखील आनंद येतो. बोलायला देखील मजा वाटते. यावेळी आपण पाहतोय बँगलोर ब्लास्टर ब्लास्ट करतोय. चेंडूला पाडतोय सीमारेषावर. विकेट. षटकार. षटकार आलाय. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. चेंडू सीमारेषा पार. चौकार. ब्लास्ट 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 फटकेबाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. फलंदाजाकडनं याच कामगिरीसाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. मैदानामध्ये पहिली विकेट आल्यानंतर दाखल झाले मैदानामध्ये आणि जो
राजकोट संघ थोडासा फ्रंट फुटला जात होता, त्याला थोडंसं थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलेत. बँगलोर ब्लास्टर्स टीम पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळते या मॅचमध्ये, या सामन्यामध्ये. काय कमालीची बॅटिंग इथे केली जाते बॅटरकडनं. खरं तर ही ताकद आहे या टीमची. हारा वही है जिंदगी में, जो पूरी ताकद से लढा नाही. इथे लढावं लागेल, झुंजावं लागेल. इथे अपील जोरदार आहे, मात्र अपील फेटाळली जाते. पंच कळवतायत शोल्डरला चेंडू इथे आदळलाय, त्यामुळे फलंदाज सुखरूप असेल. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 10 धावा, 1 गडी बाद, 1 विकेट आली आहे. 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. अरे मी टाकले लिंक पाठव त्याला ना. 10 धावा स्कोर कार्डवर पहिल्या षटकाचा खेळ संपला. चला स्पीडअप करा. अंपायर सर आपल्याला विनंती आहे, जास्त वेळ घेऊ देऊ नका खेळाडूंना. स्पीडअप करा मॅच. बोलूनच तयार. यावेळी वा कमालीचा फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि जर चेंडू यष्ट्यांवर आदळला असता तर फलंदाजाला पवेलियनचा रस्ता दिसला असता. 11 धावा स्कोर कार्डवर. 1-1 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.1 ओव्हर, म्हणजे सर्वीकडे 1-1 पाहायला मिळतोय. यावेळी बा चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला प्लॉट मध्ये पाठवलंय. हाय अँड हँडसम, ब्युटिफुल, फॅबुलस, सुपर षटका. मेसेज कर, टेक्स्ट व्हाट्सअपला 20 हा मेसेज कर. काम नसलं पूर्ण मेसेज करतात सर, काम सांगा. आणि काम सांगितलं रात्री 12 वाजता म्हणतोय मी स्कोरिंग नाही करणार. यावेळी आपण पाहतोय एक सिंगल येते. यावेळी वा कमालीचा फटका, चेंडू आकाशाला गवसणी घालणारा टोले जंग प्रहार, बिग हिट षटकार. या षटकामध्ये पुन्हा एकदा फलंदाज आक्रमकता धारण करताना पाहायला मिळत आहे. 2 षटकार आलेत. यावेळी फटका फसलाय, संधी असेल. हो कॅच ड्रॉप होतीये, कॅच इथे ड्रॉप होतीये. प्लेयर आर यू ओके? ओके ठीक आहे. 25 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. कॅच इथे ड्रॉप होतीये, कॅच. आणि कॅच कुणाचा निसटतोय? ज्या खेळाडूने आतापर्यंत कमालीची फटकेबाजी केली, 3 षटकार खेळलेत, 1 चौकार खेळलाय, त्या खेळाडूचा कॅच ड्रॉप होतोय. 25 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. 25.
लाईन गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. हो, इथे कमालीचा बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल येईल, निर्धाव चेंडू येईल. परत चालू कर षटक देखील संपेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर आणि परत 25 धावा, माझ्या याचा फोटो 25 रन्स. सिल्वर आणि शंभूराज इलेव्हन. यानंतरचे मॅच SBR सिल्वर पुणे. SBR सिल्वर पुणे आणि त्यांच्या विरोधामध्ये शंभूराजे 11. विनंती आहे दोन्ही टीमचे कर्णधार, आपण या इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस बॉक्स मध्ये यायचे. टॉस करणार आहोत. सन्मान्य पप्पूशेठ पाटील साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. पप्पूशेठ पाटील साहेब या, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. शंभूराज इलेव्हन आणि SBR सिल्वर. SBR सिल्वर पुणे विरुद्ध शंभूराजे 11. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण या ठिकाणी या. टॉस बॉक्स. टॉस बॉक्स मध्ये या, आपण टॉस करणार आहोत. वा, इथे चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे येतील, अडवतील चेंडूला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं तर धावसंख्या तब्बल 26 धावा नोंदवली जाते. 26. शंभूराजे 11 टीमचे कॅप्टन अमोल कोल्हटकर. अमोल कोल्हटकर या, टॉस बॉक्स मध्ये या. यावेळी आपण पाहतोय हा चेंडू लेग स्टिकच्या थोडासा बाहेर वाईड असेल. सचिन शेठ साळुंके या लवकर या टॉस साठी. ओहो, इथे काय दांडी गोल, पॉवरफुल, सक्सेसफुल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. सत्तावीस धावा स्कोर कार्डवर 2 गड्याच्या मोबाईलमध्ये. ओ, चेंडू उंच गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. यस, पकडली जाईल कॅच. फलंदाज होईल बाद. संघाला बसेल आणखीन एक धक्का.
27 धावा स्कोर कार्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 27 धावांवर 3 फलंदाज माघारी परतलेत. या षटकातील पुढील चेंडू नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला तयार असतील. गोलंदाज तयार असतील. बँगलोर ब्लास्टर्स टीमला तिसरा हादरा लागोपाठच्या 2 विकेट्स मिळून दिल्यात. या गोलंदाजांना कौतुक करावं लागेल. यावेळी लागोपाठचा तिसरा धक्का. वा सेलिब्रेशन पहा गोलंदाजाचं. अगदी इम्रान ताहिर यांची आठवण करून दिली गोलंदाजानं अशा पद्धतीने सेलिब्रेशन करून. लागोपाठचा तिसरा धक्का. 27 धावांवर 4 फलंदाज माघारी परतलेत. विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. विकेट हॅट्रिक. संपत अतिशय कमालीची बॉलिंग करताना पाहायला मिळत आहेत. अतिशय कमालीची बॉलिंग. 27 धावा 4 विकेट्स. सामन्याचं चित्र पालटणारी गोलंदाजी मानावी लागेल या षटकामध्ये. कमाल कमाल आणि कमाल. यावेळी वाह पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू खेळून काढलाय. कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळत नाहीये. चौकार येईल. चौकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळेल. तब्बल 31 धावा स्कोर कार्डवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक इथे आपण पाहतोय मैदानामध्ये संपन्न होत असताना. आउटसाइड द ऑफ स्टंप जागा मिळाली होती फलंदाजाला आणि त्याचा पुरेपूर फायदा. 31 धावा स्कोर कार्डवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. यावेळी अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. धक्का क्रमांक 5. 5वा फलंदाज इथे माघारी परतताना पाहायला मिळेल. या षटकातील 4थी विकेट पाहायला मिळाली आहे. संपत यांचं कौतुक करावं लागेल. अगदी लसित मलिंगा यांच्यासारखे बॉलिंग ऍक्शन रिलीज आपण जर पाहिला तर अगदी ऑफिशियल अंपायर्सच्या अगदी तोंडासमोरून रिलीज बॉलचा आणि वेग हे खरं तर या खेळाडूची वैशिष्ट्ये आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर 31 धावा नोंदवल्या गेल्या आहेत. 31. शंभूराजे 11 संघाने टॉस जिंकलाय आणि SBR टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केले. फिल्डिंग स्वीकारली आहे. दोन्ही टीमला विनंती आहे आपण रेडी राहायचंय. शंभूराज 11 टीमनं टॉस जिंकला. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. SBR सिल्वर टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. गोलंदाज तयार 4थ्या षटकासाठी. ओ स्लॉट मध्ये चेंडू होता. कमालीचा फटका. त्याला पाठवलंय प्लॉट मध्ये. षटकार. डोक्यानं गोलंदाजी करणं गरजेचं. यष्टीरक्षक देखील सातत्यानं तीच गोष्ट सांगतायत. तुम्ही शांत डोक्यानं कूल माइंड न खेळा. तुमची गेम झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर टेम्पर्ड होऊन जर खेळाल, गरम डोक्यानं मॅच खेळायला जाल तर त्याचा तुम्हाला तोटाच होईल.
शांत डोक्याने खेळा, त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणला? यावेळी पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता. पुन्हा एकदा कमालीचा फटका, बिग हिट षटकार 6 धावांसाठी. हॅलो, 43 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. दिसतंय का तुला माझं काय? यावेळी इनसाइड आउट फटका खेळला. क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार 4 धावांसाठी. यावेळी पुन्हा एकदा कमालीचा फटका खेळलाय. बिग हिट केलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. करतोय ना. 53 धावा स्कोर कार्डवर. या षटकामध्ये पुन्हा एकदा बँगलोर टीम ब्लास्ट करताना पाहायला मिळते. मी काय म्हणतोय, स्कोरिंग चालू आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी केली जाते. इथे गोलंदाज बाद आहे. लास्ट ओव्हर साठी बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. 53 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 विकेट्स जरी पडल्या असल्या तरी रन्स आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर येताना पाहायला मिळत आहेत. लास्ट ओव्हर साठी बॉलिंग मार्कवर कोणाला आमंत्रित केलं जाईल हे देखील पाहणार आहोत आपण. क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं जाते, क्षेत्ररक्षण सजवलं जाते. एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मध्ये आपण पाहतोय, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये देखील आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. गोलंदाज तयार. यावेळी आपण पाहतोय चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, चेंडूला अडवतील. एक धाव घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 54 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 54.
54. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा संपत यांना आमंत्रित केलंय. पहिल्या षटकामध्ये 4 विकेट्स आपल्या टीमला त्यांनी मिळवून दिल्या होत्या. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. यावेळी आपण पाहतोय कमालीचा बॉल, थोडीशी हलकीशी अपील नक्कीच पाहायला मिळाली. मात्र यष्टिरक्षक विकेट किपर त्यामध्ये कुठल्याही प्रकारे इंटरेस्टेड नव्हते. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा सातत्यानं राहिलाय आणि इथे यशस्वी देखील होताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल येतोय. संपत यांच्या माध्यमातून हे षटक अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलं जाते. खरं तर ही ताकद आहे संपत यांची, ही खासियत आहे संपत यांची. सातत्यानं चांगली बॉलिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 54 धावा, 6 विकेट्स मिळाल्या आहेत. यावेळी पहा फटका चांगला होता, पडल्यानंतर चेंडू दिशा बदलताना पाहायला मिळाला. मात्र चांगल्या प्रकारे जजमेंट पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडनं. त्यांना चेंडू अडवला, थ्रो केला. दरम्यान एकदा स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हरमध्ये संपत यांनी कमालीची बॉलिंग केली. मोठे फटके खेळू दिले जात नाहीयेत फलंदाजांना. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या, हातामध्ये साखळ दंड ठोकण्याची कामगिरी संपत यांच्या माध्यमातून सातत्यानं राहिली. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 4 विकेट्स मिळवून दिल्या होत्या. या षटकामध्ये देखील क्षेत्ररक्षण सजवलं जाते त्यांच्या माध्यमातून. अगदी लसित मलिंगा, पतिराणा यांच्यासारखे बॉलिंग ॲक्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. वेग 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 ही खऱ्या अर्थानं पाहिलं तर त्यांची ओळख आहे. वेगावर स्वार होत आहेत. यावेळी हाय अँड हँडसम प्रयत्नांसाठी टाळ्यांचा गजर करावा लागेल. प्रयत्न चांगले होते, प्रयत्नच अतिशय उत्कृष्ट होते. एकसष्ट धावा स्कोर कार्डवर. यावेळी पहा पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय, चेंडू अडवलाय, थ्रो केलाय. एक सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळते. स्कोर कार्डवर 62 धावा. या षटकातील शेवटचा बॉल असेल. गोल्ड अँड सिल्वर प्रीमियर लीग, अगदी गोल्ड अँड सिल्वरच्या व्यवसायामध्ये काम करणारे सर्व मान्यवर मंडळी, सर्व खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना पाहायला मिळत आहेत. सातत्याने या स्पर्धेचा बोलबाला राहिलाय, सातत्याने या स्पर्धेच्या बद्दल चर्चा राहिली आहे. कारण की प्रत्येक वर्षी अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपण सातत्यानं पाहत आलोय. यावेळी पुन्हा एकदा चांगला बॉल होता. हलक्या हाताने चेंडू खेळला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. षटक देखील मैदानामध्ये संपन्न होताना पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना संपलाय. पहिली इनिंग, पहिला डाव इथे संपन्न होतोय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर धावसंख्या 64 धावा, विजयासाठी 65 धावांचं टार्गेट इथे मैदानामध्ये सेट केलं जाते. चला, विनंती आहे बँगलोर ब्लास्टर्स टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण मैदानात दाखल व्हा. आपण लगेच मॅचला सुरुवात करणार आहोत. चला, बँगलोर ब्लास्टर्स टीम आपण मैदानामध्ये या. घाई करा बँगलोर ब्लास्टर्स.
बँगलोर ब्लास्टर्स टीम चला. सर्व खेळाडूंसाठी एक सूचना आहे पहा, जर कोणी जेवण करायचं राहिलं असेल तर सर्वांना विनंती आहे जाऊन जेवण करून घ्या. यानंतर आपण थोड्याच वेळामध्ये जे जेवण करणारे सर्व टीम आहे ते या ठिकाणी जाणार आहेत. त्यामुळे जर कोणी जेवण करायचं राहिलं असेल तर त्यांना विनंती आहे आपण जाऊन जेवणाचा आस्वाद घ्या. दुसरी इनिंग दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. जंगल ज्वाळा परी मराठा पर्वता श्रेष्ठ उठला रे, वाऱ्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे, तळहातावर टेचून मारू गनिमांचा आग आला रे, विजयाचे स्वप्न लेवणे उठल्यात कैक ज्वाळा रे, देवून या जगाला विजय तिळक लाव भाळा रे, विजय तिळक लाव भाळा रे. पहिल्या चेंडूवर इथे षटकार येतोय. विजयाचं स्वप्न घेऊन, विजयाचं स्वप्न उरामध्ये घेऊन दोनही संघ दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहतोय बँगलोर ब्लास्टर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तेवढाच ताकदवान संघ अर्थातच जय गणेश 11 राजकोट हा संघ दाखल झाला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार खेळलाय श्री गणेश 11 राजकोट. हो, यावेळी लेग साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू बॅटवर येत नाही, या डॉट बॉल येतोय. लहरों से डरकर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एक कौशल्यपूर्ण खेळाडू निर्माण व्हायचा असेल तर त्या या दिवसातील सर्वात लांब 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 वरचा षटकार श्री गणेश 11 राजकोट हा संघ मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आणि सलामीसाठी दाखल झालेले फलंदाज प्रशांत वातावरण अशांत करताना पाहायला मिळतात. दोन मोठे फटके, दोन षटकार आलेत. प्रशांत यांच्या बॅटच्या माध्यमातून आपण पाहतोय कमालीची फटकेबाजी केली जाते. दोन चेंडू, एक जर आपण पाहिला तर लॉंग ऑफच्या डोक्यावरनं खेळलाय, एक जर आपण पाहिला तर डीप मिड विकेट मध्ये खेळलाय. आणि दोनही षटकार अतिशय
आक्रमक अतिशय सुंदर पाहायला मिळाले. खरं ती ताकद आहे या खेळाडूची, हे वैशिष्ट्य आहे या खेळाडूचं. 12 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. 12 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिलं षटक प्रशांत अतिशय कमालीची फटकेबाजी करताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या बॅटमधनं 2 षटकार आलेत. विजयासाठी 65 धावांचा पाठलाग केला जातोय. या मैदानाचं ॲव्हरेज स्कोर जर आपण पाहिलं तर 30 चेंडूमध्ये 60 ते 70चं आपण म्हणू शकतो. कारण अगदी सकाळपासूनच्या मॅचेस जर आपण पाहिल्या तर जवळपास फायटिंग स्कोर म्हणून 60-70 धावांकडे सातत्यानं पाहायला मिळाले. डीप मिडविकेटवरनं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, थ्रो करतोय. दरम्यान एक धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. 13 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. 13 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमात प्रशांत यांनी मोठी फटकेबाजी केली आहे, तर त्यांच्या समवेत फलंदाजीसाठी तेवढीच ताकदवान फलंदाज आपण पाहतोय. यष्टिरक्षणामध्ये देखील त्यांनी योगदान दिलेलं पाहायला मिळालंय. आता बॅटिंगमध्ये देखील ते योगदान पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळी आपण पाहतोय चांगला फटका खेळला आहे. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 65 धावांचं टार्गेट आहे. 65 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 15चा रेकॉर्ड रन रेट आहे. 14 बनवल्या गेल्या आहेत. या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असतील आणि या चेंडूकडे आपण पाहणार आहोत कशा प्रकारची कामगिरी या 2 आघाडीच्या फलंदाजांकडनं केली जाते. श्री गणेश राजकोट विरुद्ध बँगलोर ब्लास्टर्स हा सामना. हो, इथे प्रशांत यांच्या बॅटमधनं सुसाट वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय. बिग हिट, षटकार. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 20 धावा, तब्बल 20 धावा बनवल्या आहेत. ट्वेंटी रन्स ऑन स्कोर कार्ड. 20 धावा बनवल्या आहेत. 65 धावांचा पाठलाग केला जातोय. पहिल्या षटकामध्ये 20 आल्यानंतर उर्वरित 24 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू 45 हे समीकरण असेल. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्डवर आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये आलेली ही एक धाव नोंदवली जाते. 21 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार असतील. यावेळी आपण पाहतोय पंच कळवतील हा चेंडू वाईड असेल. वाईडच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळेल. 22 धावा स्कोर कार्डवर. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. बँगलोर ब्लास्टर्स विरुद्ध श्री गणेश 11 राजकोट. राजकोट आणि बँगलोरवरनं दाखल झालेल्या या 2 संघांमध्ये चालू असलेले रंगतदार मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. कुठला संघ विजय होईल या मॅच मध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला. यावेळी मिसिट आहे. चेंडू उंच गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हो, कॅच इथे ड्रॉप होतीये. कॅच इथे निसटतीये, हातातनं सटकतीये. अवघड झेल म्हणावा लागेल. कारण की ज्यावेळी तुम्ही असे पाठीमागच्या बाजूला धावत असता आणि चेंडू उलट्या दिशेने येत असतो त्यावेळी तुम्हाला जज करावा लागतो. चेंडू पर्यंत पोहोचावं लागतं. किती वेगानं चेंडू खाली येतोय, कशा प्रकारे चेंडू टर्न घेतोय
हे सर्व कॅल्क्युलेशन्स पाहावं लागतं आणि ते कॅल्क्युलेशन्स तुमच्या माइंडमध्ये असणं गरजेचं आहे. 24 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. प्रशांत यांच्या बॅटमधनं एक सिंगल घेतली जाईल. दुसरे धावेचा प्रयत्न नाहीये. प्रशांत आणि बबली. प्रशांत आहे स्ट्राईक एंडला. हो, यावेळी प्रशांत यांच्या बॅटमधनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि विकेट येते. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल. बॅटची एज इथे चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक पाठला करताना पाहायला मिळेल. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे चांगल्या प्रकारे पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर धावा संख्या तब्बल 27 धावा आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केले. गोलंदाजांना मोठे फटके खेळू दिले नाहीये दोनही बॅटर्सला. बबली आणि प्रशांत ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करत असताना कामगिरी करतायत. आपल्या टीमसाठी योगदान देत आहेत. 27 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. हो हो हो, इथे बॅटची एज होती आणि चेंडू यष्टी रक्षकाकडे निसटतोय. चान्स निर्माण झाला होता. संधी निर्माण झाली होती आणि ती संधी हातातून निसटली आहे. षटक देखील संपतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर 28 धावा. 15च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 8 धावा खर्च केला आहेत. कमबॅक करून दिलाय. 65 धावांचा पाठलाग केला जातोय. 28 धावा बनवल्या गेल्या आहेत. विजयासाठी 18 चेंडू 37. म्हणजे समीकरण जर आपण पाहिलं तर या मैदानावर इझी समीकरण असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की थोडंसं छोटं ग्राउंड आहे. आउटफील्ड थोडंसं फास्ट आहे. त्यामुळे चेंडू मारल्यानंतर वेगानं ट्रॅव्हल होत असतो आणि त्याचा फायदा बॅटिंग करणारी टीम इथे सातत्यानं घेताना आपण पाहिलेली आहे आणि इथे देखील संधी निर्माण झाली आहे. हो हो हो, इथे वा 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 वा, आकाशात गेला चेंडू. सर्वात लांब वरचा षटकार. वाह, कमालीचा फटका षटकार येतोय.
नो बॉल. वा, अंपायर कडे लक्ष द्या. अंपायर आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईल मध्ये कळवत आहेत. हा चेंडू नो बॉल आहे आणि यानंतरचा बॉल असेल. उघडे डोळे पहा नीट. यानंतरचा बॉल फ्री हिट. फ्री हिट बॉल. 35 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. कमालीची बॅटिंग आपण पाहतोय बबली यांच्या माध्यमातून. ओ, फ्री हिटचा बॉल होता. बॅटर थोडेसे सफल झाले होते. त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न गोलंदाजानं केला. बॅटची एज, बॅटला परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. बॉल 35 धावा. व्हाईट बॉल. वाईडच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. हा चेंडू पुन्हा एकदा नो बॉल. इट्स अ नो बॉल. पुन्हा एकदा फ्री हिट असेल. 37 धावा स्कोर कार्ड वर. प्रेशर आपण पाहतोय मॅच मध्ये. प्रेशराइज मॅच आहे. दोनही संघ खूप दूरवरनं दाखल झालेत आणि एवढा दूरचा प्रवास करून या मैदानामध्ये आल्यानंतर विजयासाठी प्रयत्न दोनही टीम्स कडनं नक्कीच पाहायला मिळेल. 37 धावा स्कोर कार्ड वर. या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असतील. सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. या दोन टीम्स कडनं ते प्रयत्न केले देखील जात आहेत. इथे आपण जर पाहिलं तर साइड चेंज करताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज. ओ, हा चेंडू अतिशय वाईट. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल असेल. पहा, फ्री हिट बॉल ज्यावेळी असतो त्यावेळी तुम्ही फिल्डिंग चेंज करू शकत नाही. साईड चेंज करू शकत नाही. ज्या साईडनं बॉल टाकताय त्याच साईडनं बॉल टाकावा लागतो. नो बॉल टाकल्यानंतर फ्री हिट तुम्ही कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला जे तुम्ही फील्ड रेस्ट्रिक्शन्स ठेवले, तुम्ही जर बॅटर चेंज झाला त्यावेळी तुम्ही चेंज करू शकता. आपण पाहतोय पुन्हा एकदा फ्री हिट बॉल होता आणि त्याचा पुरेपूर फायदा षटकार खेळलाय. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 44 धावा. यावेळी पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय. गॅप मध्ये असेल चेंडू. सीमारेषा पार. चौकार. 4 धावांसाठी. 48 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. 48 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. तिसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाजानं आक्रमकता धारण केली आहे. 1 विकेट माघारी परतल्यानंतर ज्या पद्धतीची बॅटिंग आपण बबली आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तेवढेच ताकदवान फलंदाज आहेत. 9 चेंडू 18 धावांवर बॅटिंग करतायत. 1 चौकार 1 षटकार आलाय या मॅच मध्ये. यावेळी कमालीचा फट. बेगिट षटकार. श्री गणेश 11
राजकोट संघाचे पाठीराखे सांगताय डोकं शांत ठेव, मात्र मैदान गरम ठेव. डोकं शांत ठेव, मात्र मैदान थंड होता कामा नये. मोठे फटके येणं गरजेचे. 54 धावा स्कोर कार्डवर आहेत. अजूनही 11 धावांची आवश्यकता. 65 धावांचं टार्गेट सेट केलंय. यावेळी ब्लॉकहोल चेंडू आधी चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. एक सिंगल घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळते. षटक देखील इथे संपन्न होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर 55 धावा. विजयासाठी 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 12 बॉल 10. गोलंदाज इथे रनआउटची संधी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एक सिंगल घेतली जाते. हा चेंडू वाईड. अंपायरची वेगळी आगळी वेगळी आता आणि त्यावर प्रेक्षक राजा होतोय फिदा. फक्त चमक वगैरे भरून घेऊ नका अंपायर सर. 57 धावा स्कोर कार्डवर. ओ यावेळी आपण पाहतोय बॅटची एज आणि इथे फलंदाज बाद. यावेळी आपण पाहतोय फ्लिक केले चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. एसबीआर सिल्व्हर्स विरुद्ध शंभूराजे 11. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे आपण आपली टीम घेऊन रेडी राहायचे. यावेळी कमालीचा फटका. चौकार. 4 धावा. सामना संपलाय. या सामन्यामध्ये विजय प्रसारित करतो श्री गणेश 11 राजकोट संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे मनापासून आभार आणि पुढील मॅच साठी दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील. यानंतरचे मॅच आपण लगेच चालू करणार आहोत. शंभूराजे 11 या संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केले एसबीआर या टीमला बॅटिंगसाठी.